मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला। फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। तर समजावून सांगा असं म्हणत आदित्य ठाकरेंवर शिंदे संतापले। विधानसभेत मंत्र्यांची अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तर देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी आक्षेप नोंदवलाय। विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं स्पष्टीकरण अमान्य करत आदित्य ठाकरे यांनी थेट विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला। फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय। तर स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात उपस्थित राहून आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, फेकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। सभागृहात तरी बसायचे का? अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं। जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते। समजून सांगा, समजून सांगा। ठीक आहे। विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभागृहात एंट्री झाली। काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका शिंदेंनी केली आहे। आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेलं आहे, कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ, बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू। सभागृहातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टीकरण देत असतानाच विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत विरोधकांनी वॉकआउट केला। यावेळी नार्वेकर देत असलेली माहिती चुकीची असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। आपल्याला माहिती आहे, बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे। असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात। त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो। असं असताना मला वाटतं यात काही गैर नाहीये। मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे। 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे, बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा।